नमस्कार. आपुलकीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रेरणा परब आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. सर्वप्रथम तर आज होळी आहे. होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये सगळ्यांच्या आळस, निराशा, दारिद्र्य या सगळ्या होळीमध्ये दहन व्हावं आणि सगळ्यांच्या आयुष्यात आरोग्यमयी सुखमयी जीवन लाभो अशी मंगलमय शुभेच्छा मी तुम्हाला देते. तर या होळीच्या दिवशी काय करतात तर निगेटिव्हिटीचं दहन करतात आणि त्याच एका संकल्पनेवरती, त्याच एका विषयावरती मला आज तुमच्याशी काहीतरी शेअर करायचं आहे. तुम्हालाही माहिती असेल की विरोधच्या अलीकडे बरेचसे जेलमध्ये जात आहेत. पुन्हा राजकारण हा विषय आला की राजकारण नकोच की रे बाबा, मी आधीही म्हटलं तरी ह्या राजकारणामध्ये मला पडायचंच नाहीये. विरोधक हा शब्द तुम्हाला कदाचित बऱ्याच लोकांना माहितीही नसेल. तर झी मराठीवरती एक सिरियल लागते, 7व्या मुलीची 7वी मुलगी. सुरुवातीला मी सिरियल ती बघितली, बरेचसे गृहिणी बघतही असतील, माझी आई बघते त्यामुळे मीही बघितली. सुरुवातीला पॉझिटिव्ह वाटलं. तर ते मला टेक्निकली त्या विषयामध्ये जायचं नाहीये, घुसायचं नाहीये. सिरियल हा इमॅजिनेशनचा पार्ट असतो, पण बऱ्याचशा गोष्टी त्या आपल्या धर्माला घेऊन संबंध असतो आणि त्यावेळेस त्या सहन करण्याच्या पलीकडे जातात गोष्टी. त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की आपण सहन करतोय, कोणीच बोलत नाहीये, म्हणून मला आज तुमच्यासमोर हा विषय मांडायचा. तर मुळात मला असं टार्गेट करून कोणाला रोस्ट करायचं नाहीये. सिरियलमधल्या पात्रांचा विषय किंवा त्याबद्दल कास्टिंगचा विषय, ते कदाचित पात्र नाही, एवढी चांगली त्यांची ॲक्टिंग आहे, सुपर्ब ॲक्टर्स आहेत. पण जो सिरियलचं जे लेखन आहे, लेखक जो आहे तो महत्त्वाचा असतो. लेखक आय थिंक कोण आहे, अभिराम राम देसाई म्हणून त्यांचं नाव आहे. तर विचित्र प्रकारे हे लिहिलं आहे. मला ते मुळात टेक्निकली पुन्हा एकदा सांगते, मला घुसायचंच नाही आहे टेक्निकली. विरोचक म्हणजे आपण कन्सिडर करूया हे निगेटिव्हिटी, आणि निगेटिव्हिटी किंवा विलन त्या आपल्याकडेही असतात. म्हणजे आपल्या कदाचित आजूबाजूला असतील किंवा कोण आपलं वाईट चिंतणारं असेल किंवा अशा गोष्टी आज कलियुगात आपण बघू शकतो, त्या गोष्टी होत असतात. पण त्याला देखील एक पॉझिटिव्ह, एक सत्य त्याची एक एनर्जी असते, ती सुद्धा महत्त्वाची असते. आणि दोघांचंही ते कॉम्बिनेशन, दोघांचाही वाद होत असतो. ते सिरियलमध्ये दाखवलेला, तो वाद दाखवलेला आहे. आणि इथे सतत तो विरोचकच जिंकत आहे, म्हणजे तो हरतच नाहीये कधी. सत्याची कधी जीत होणारच नाहीये. काय फायनल करून ठेवलंय का तुम्ही? किंवा लोकांनी तेच बघावं, हरणं हेच बघावं आणि त्याने ते TRP लोकांचं वाढतो. लोकांना ते आवडतंय का, त्यामुळे त्यांचा TRP वाढतोय, त्याचा कोणीच काहीच विचार करत नाहीये. बरं, ह्याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह एनर्जी दाखवली आहे ती सर्वसामान्य माणसांची दाखवलेली नाहीये. ती एक देवी असते आणि त्रिनेना देवी, तिचे जे गण असतात, आपण गण म्हणू शकतो, ते त्या धरती म्हणजे त्या कलियुगात असतात आणि ती नेत्रा म्हणून ती दाखवली. आणि तिच्यावरती म्हणजे तिला जे संकेत येतात ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या. म्हणजे देवीचं जी शक्ती आहे ती एकदम शीतल दाखवली, एकदम मंद दाखवलेली आहे. म्हणजे ह्याचाच अर्थ तुम्ही विरोचकाचं वर्चस्व एवढं दाखवलंय की देवीचं जी शक्ती आहे ती सुद्धा एकदम फिकी पडते तिच्यासमोर. हे तुम्हाला दाखवायचं आहे का? मुळात प्रश्न हा हे येतो. यात आपण म्हणतो की आपण दुसऱ्या धर्मांना, बरेचशी लोक हे करतात की हे लोक आपल्या धर्माचं म्हणजे उल्लंघन करतात किंवा अपमान करतात. पण आपलीच लोक आपल्याच धर्माचा कशा प्रकारे अपमान करतायत ते सडेतोड प्रकारे आपल्या टेलिव्हिजनवरती दाखवलं जातं आणि आपण काहीच बोलत नाहीये. आपल्याला असं वाटतं की ही सिरियल आहे, इमॅजिनेशन आहे, पण नो, तिथे आपला धर्म, आपली देवी किंवा आपलं जे अस्तित्व हिंदू धर्म आहे तो कुठेतरी अपमान होतोय आपल्या ह्या गोष्टींचा आणि आपण सहन करतो या गोष्टीचं. मला खूप वाईट वाटतंय. आणि ते निगेटिव्हिटी काहीतरी दाखवा पॉझिटिव्ह. मला मान्य आहे की हारजीत असतेच किंवा युद्ध हे असतंच, पण सतत हरणं जीत ही होतच असते. युद्ध पातळीवरती युद्ध चालूच असतं, पण निगेटिव्हिटी सतत ती एक चेन असते ना, पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह, ही ह्याला सिरियल म्हणतात. पण सतत हे निगेटिव्ह कास्टिंग किंवा निगेटिव्ह हे प्रदर्शित केलं जात आहे. आणि बघायला गेलं तर म्हणजे देवाची आपण उठून रोज सकाळी भक्ती करतो, ती काहीतरी पॉझिटिव्ह घडण्यासाठी. तसं त्या सिरियलमध्ये जी हिरोईन आहे नेत्रा, ती लहानपणापासूनच ती देवभक्त असते किंवा ती एक देवीचं गण असते आणि तिच्यासोबत जी निगेटिव्हिटी सुरू होते की बाबा ही सांगितलेलं खरं होत आहे किंवा हे सांगितलेलं, ती मग तिला गावातनं किंवा घरातनं निगेटिव्हिटी मिळते. आणि त्यानंतर लग्न होऊन सुद्धा तिच्या मागे जे निगेटिव्हिटी दाखवली आहे आणि ती सतत हरत राहते, रडत राहते,
हे कुठेतरी म्हणजे लोकांनी ते तसंच करावं, लोकांनी पण तोच संदेश घ्यावा का, म्हणजे देवाची पूजा केल्यावरती असंच निगेटिव्हिटी आपल्याकडे येणार आहे, हाच संदेश लोकांनी घ्यावा का तो. आणि पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे देवी, आणि ते कुठेतरी आपल्या आस्था किंवा आपल्या भावनांशी जोडलेलं असतं, हिंदू धर्माशी जोडलेलं असतं. आणि हा धर्माचं उल्लंघन करतात ही लोक. पण आपण गप्प आहोत, आपण शांत आहोत, आपल्याला माहीत नसल्यासारखं आपण करतोय. आपण म्हणतोय सिरियल आहे, पण सिरियलचा समाजावरती खूप खोलवर जाऊन परिणाम होतो. समाजावरून सिरियल ठरते, पण सिरियलवरून सुद्धा समाजावरती बराचसा परिणाम होत असतो. सो हिंदू धर्माला खोटं कसं ठरवायचं हाच नेहमी प्रयत्न दिसत असतो आपल्याला. आपल्या आस्था, आपल्या इच्छा, आपल्या म्हणजे भावना जुळलेल्या असतात त्या गोष्टींवरती, देवावरती, आणि त्याच कुठेतरी निगेटिव्ह दाखवल्या जातात. आणि अशा प्रकारे TRP वाढतो किंवा सिरियलची फेम वाढते म्हणू शकतो आपण. पण मग ते निगेटिव्ह दाखवूनच वाढते का, हाही एक प्रश्न पडतो. आणि कोणच त्याबद्दल कोणच काही बोलत नाही आहे किंवा कोणाला काही वाटत नाही आहे. ही म्हणायला एक सिरियल आहे, पण त्याचा कुठेतरी समाजावरती खूप खोलवर जाऊन परिणाम होतो. या सगळ्या गोष्टींचा तुम्ही सुद्धा विचार करा. धन्यवाद.